तुषार देशमुख. नमस्कार. आज आपल्याशी संवाद साधण्याचं मुख्य कारण सध्या देशभरात आणि महाराष्ट्रात पेपरफुटीने थैमान घातले. नुकताच मागील महिन्यामध्ये 20 मे रोजी वैद्यकीय पूर्व परीक्षा नीट याच्या संदर्भात आपण 20 मे रोजी नांदेड येथे आंदोलन छेडले आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून संबंधित पेपर सेट करणारा PA कुलकर्णी असेल, ह्यासोबतच मॉडर्न कॉलेजच्या प्राध्यापिका असतील, आणखी खाजगी क्लासेसच्या माध्यमातून पेपरफुटीचे बाबत थैमान घालणारा मोठेगावकर असेल, या सर्वांवर कडक कारवाई करण्यात यावी. सोबतच याच्या पूर्वीही DMER, आरोग्य, पशुसंवर्धन, महसूल याबाबत मोठे गैरव्यवहार करणारे या सर्वांविरोधात कठोरातली कठोर शासन करण्यासंदर्भात हजारोंच्या संख्येनं आपण स्पर्धा परीक्षार्थींना घेऊन मोर्चे काढले. परंतु चौकशी ही फक्त जनतेला दाखवण्यापुरती आहे. अंतिमतः चौकशीतून कुठलंही सत्य बाहेर आलं नाही किंवा जनतेसमोर अहवाल आला नाही आणि त्याच धर्तीवर आता पुन्हा एकदा 4,28,000 D.Ed. B.Ed. विद्यार्थी व सेवेत असलेले शिक्षक हे उद्या 28 जून रोजी शिक्षक पात्रता प्रमाणपत्र परीक्षा TET सामोरे जाणार होते आणि काल भिवंडीमध्ये हा पेपर पुन्हा एकदा लीक झालाय आणि महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागाची दिवाळखोरी चव्हाट्यावर आली. त्यामुळे महाराष्ट्रात आता पेपर लिहिले जात नाही तर पेपर विकले जात आहेत. विद्यार्थी अभ्यासाच्या टेबलावर झिजतो आणि पेपर माफिया सत्तेच्या सावलीत श्रीमंत होतोय. त्यामुळे महसूल, TET, DMER, आरोग्य, पोलीस भरती अशा परीक्षा पेपरफुटीची मालिका थांबतच नाहीये. ही प्रत्येक पेपरफुटी म्हणजे लाखो विद्यार्थ्यांच्या कष्टांचा आणि भविष्याचा स्वप्नाचा खून आहे. प्रत्येक चौकशी म्हणजे त्या खुनावर टाकलेली पांढरी चादर आहे. प्रश्न बांधवांनो पेपरफुटीचा नाहीये, प्रश्न व्यवस्थेच्या दिवाळखोरीचा आहे. प्रश्न या महाराष्ट्राच्या आबरूचा आहे. सरकारने एकच उत्तर द्यावं, हा महाराष्ट्र खरोखरच पेपर माफियांच्या ताब्यात आहे का, आणि नसेल तर हे आरोपी आतापर्यंत तुरुंगात का गेले नाही, आणि जर होय असेल तर विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा की दलाल शोधायचे. विद्यार्थ्यांचा संयम आता आंदोलनात बदलेल आणि भविष्याशी खेळ करणाऱ्यांना आता प्रश्न नव्हे जाब विचारला जाईल आणि व्यवस्थेची शस्त्रक्रिया करूनच ही जनता आता माघार घेईल.